नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.5चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचा पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। खूप सोपा प्रश्न होता, त्याच आधारित हा दुसरा प्रश्न आहे। येथे पण एक प्लॉट दिलेला आहे, ABCDE या शेपचा हा प्लॉट आहे। ABCDE यामध्ये आपल्याला 3 ट्रायंगल झालेले आहेत। ए ट्रायंगल BAE हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तसंच ट्रायंगल BEC हा एक ट्रायंगल आहे आणि CDE हा एक ट्रायंगल आहे। ह्या तिन्ही ट्रायंगलची जर आपण एरिया काढले आणि सर्व ट्रायंगलच्या एरियाची आपण सम म्हणजे ॲडिशन घेतली तर हा आपला प्लॉटचा एरिया ABCDE हा एरिया आपल्याला प्राप्त होऊन जाईल। सोडूया। आता मित्रांनो, या राईट अँगल ट्रायंगलमध्ये EAB या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला ही साईड माहिती आहे, ही साईड माहिती आहे, समोरचा हायपोटेनस हा पण माहिती आहे, म्हणजे यावरून ही साईज काढता येईल। ही साईज काढली म्हणजे ह्या ट्रायंगलचा हाईट होऊन जाईल, त्यावरून या ट्रायंगलचा एरिया काढता येईल आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करून। आणि नंतर या ट्रायंगलमध्ये तिन्ही साईड दिलेल्या आहेत। तिन्ही साईड दिले असताना आपण याची हाफ सेमी पेरिमीटर काढून एरियाचं √S ऑफ S - A S - B S - C हा फॉर्म्युला यूज करून याचंही आपण एरिया काढू शकू। आणि या ट्रायंगलमध्ये आपल्याला बेस दिलेला आहे हा EC, याची लेंथ दिलेली आहे 28 आणि हाईट दिलेली आहे FD ही 16 दिलेली आहे। मित्रांनो, प्रश्नामध्ये इथं CDची लेंथ दिली 16, ही लेंथ नसायला पाहिजे, तर याऐवजी FDची लेंथ 16 असायला पाहिजे, म्हणजे हाईट होईल ती। ही हाईट जर आपण 16 घेतली तरच आपलं उत्तर मॅच होते। त्याप्रमाणे आपण FDची लेंथ आपण 16 गृहीत धरू आणि ह्या ट्रायंगलचा एरिया काढू। पूर्ण ट्रायंगलचे एरिया प्राप्त होतील। सर्वांची ॲडिशन घेऊ। सर्वांची ॲडिशन घेतल्यानंतर आपला हा प्लॉटचा एरिया आपल्याला प्राप्त होऊन जाईल। सोडूया, स्टेप बाय स्टेप सोडूया आपण। आता प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे। आता इन फिगर, फ्रॉम फिगर here triangle EAB is a right angled triangle. Therefore पायथागोरस थेरम अप्लाय करू। हा EAB हा राईट अँगल ट्रायंगल आहे। पायथागोरस थेरम अप्लाय केला तर B² लेंथ ऑफ B² इक्वल टू लेंथ ऑफ BA² प्लस लेंथ ऑफ AE²। AE² बरोबर आहे। व्हॅल्यू टाकून बीची व्हॅल्यू आपल्याला 30 दिलेली आहे, म्हणजे 30चा स्क्वेअर इक्वल टू BAची लेंथ 24, 24चा स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ AE²। AE साईड आपल्याला ही साईड किती आहे ती काढायची आहे। देअरफॉर 3900 576 प्लस लेंथ ऑफ AE²। Therefore length of AE² equal to 900 minus 576 एका साईडला घेतले आपण आणि 576 हे मायनसमध्ये गेले। Therefore ही व्हॅल्यू भेटून जाईल आपल्याला AE² इक्वल टू 324। आता 324 कशाचा स्क्वेअर आहे? 18चा स्क्वेअर आहे, म्हणून AEची लेंथ किती आहे? लेंथ ऑफ AE दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर इथं फक्त AE राहील आणि येथे फक्त 18 राहील। युनिट मीटर आहे म्हणून मीटर लिहू आपण, म्हणजे लेंथ ऑफ AEची आपल्याला मिळाली। AEची लेंथ आपण किती काढली आता? ही 18। आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला। ही साईड माहिती आहे आपल्याला, ही साईड माहिती आहे, म्हणजे राईट अँगल करणाऱ्या दोन्ही साईड्स माहिती आहेत, म्हणून याचा ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया काढू शकतो।
Now area of triangle EAB equal to half into राईट अँगल करणाऱ्या दोन साइड्स लेंथ ऑफ BA इंटू लेंथ ऑफ AE. व्हॅल्यू टाकू. BA ची लेंथ आपल्याला गिवन डाटामध्ये दिलेली आहे 24 आणि AE ची लेंथ आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली 18. बे 1 बे आणि बे 2 4 म्हणजे काय राहील 12 इंटू 18. 12 इंटू 18 केला आपण समजा 18 इंटू 12 रफमध्ये करतो मी. 12 8 96 9 12 1 12 12 9 21 म्हणजे 216 म्हणजे 216 एरिया आहे म्हणून स्क्वेअर मीटर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल EAB एका ट्रायंगलचा एरिया आपण काढला तो आला आपल्याला 216 हा एरिया मिळाला. आता आपण या ट्रायंगलचा एरिया काढू. त्या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी तिन्ही साईड्स माहीत आहे आपल्याला. तिन्ही साईड्सची लेंथ माहीत आहे. तिन्ही साईड्सची लेंथ माहीत असेल तर ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढता येतो. नाऊ इन ट्रायंगल BCE लेट याची व्हॅल्यू आपण एका साईडला गृहीत धरू. ती दिली 26. दुसऱ्या साईडला आपण B गृहीत करू. ती साईड दिली आपल्याला समजा C इक्वल टू 28 आणि तिसरी साईड आपण C ने इंडिकेट करू. C म्हणजे येथे EB होईल आणि व्हॅल्यू 30. आता एरिया काढण्यासाठी आपल्याला ती हाफ पेरीमीटर काढावं लागते म्हणजे यस वी नो यस इक्वल टू A प्लस B प्लस C अपॉन 2 म्हणजे त्या ट्रायंगलची हाफ पेरीमीटर. व्हॅल्यू टाकले आपण 26 प्लस 28 प्लस 30 आणि अपॉन 2 होईल. ही पूर्ण ॲडिशन घेतली 8 आणि 7 14 चालेल 1 4 5 6 84 आणि अपॉन 2 म्हणजे हे होईल बे 1 बे बे 4 8 आणि बे 2 4 म्हणजे 42 होईल. बरोबर आहे. हाफ पेरीमीटर सेमी हाफ आहे. हाफ पेरीमीटर असल्यामुळं युनिट मीटरच येईल आपलं. म्हणजे एसची व्हॅल्यू आपली मिळाली. देअरफॉर एस इक्वल टू 42 मीटर. आता एरिया ऑफ ट्रायंगल BCE इक्वल टू फॉर्म्युला आपला एस ऑफ एस मायनस ए इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस बी इंटू तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस सी. बस किमती टाकून द्यायच्या. आता एसची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली 42 म्हणजे पुन्हा 42 मायनस एची साईड लेंथ आपण 26 42 मायनस सेकंड साईड 28 आणि 42 मायनस थर्ड साईड 30. 42 मायनस 26 म्हणजे 16. 42 मायनस 28 म्हणजे 14. बरोबर आहे. आणि 42 मायनस 30 म्हणजे 12. आता काय करायचं प्रत्येकाची आपल्याला फॅक्टर पाडायचे. आता रफमध्ये काढतो. 42चे फॅक्टर घेऊ आपण. 42चे फॅक्टर कसे होतील मित्रांनो. 2 न भाग जाईल बे 2 4 बे 1 बे. 21ला 3 न जाईन 3 7 21 7ला 7 न जाईल म्हणजे 7 इंटू 3 इंटू 2. बरोबर आहे. लिहू आपण म्हणजे 2 इंटू 3 इंटू 7 म्हणजे ह्या 42 ऐवजी आपण असे फॅक्टर लिहिले. आता
16चे फॅक्टर घेऊ आपण. 16चे फॅक्टर कसे पडतील? 16चे 2 भाग जाईल, 2 8 16, 2 भाग जाईल, 2 चौक 8, 2 जाईल, 2 2 4 आणि 2ला 2 जाईल. 2 × 2 × 2 × 2 4 वेळेस 2. बरोबर आहे. 2 2 4 4 2 8 8 2 16. आता 14चे अवयव, 14चे 2 × 7 2च पडतील. आणि 12चे अवयव घेतले आपण फॅक्टर, 2 त्रिक 6, 2 × 3 × 2, 2 × 3 × 2 असे सर्वांचे फॅक्टर घेतले. आता बारकाईनं लक्ष द्या, थोडं क्रिटिकल आहे इथं. आता काय करायचं, जे सेम संख्या आहे त्यापैकी एकच घ्यायची, 2 पैकी एक घ्यायची. आता येथे हे 2 आणि हे 2 2 वेळेस आहेत, गुणाकारामध्ये आहेत, म्हणून आपण असं लिहू शकतो याला 2चा स्क्वेअर. बरोबर आहे. आता हे 3 पुन्हा इंटू हे 3 आहेत, म्हणजे आपण 3चा स्क्वेअर असं फक्त स्क्वेअर घेतला आणि संख्या एकच वेळेस लिहिली. आणि हे 7 आणि हे 7, म्हणजे आपण याला 7चा स्क्वेअर असं लिहू शकतो. पुन्हा हे 2 आहेत, हे 2 आहे 2 वेळेस, म्हणून या एकदाच 2 घेतले आणि स्क्वेअर घेतला. आता हे 2 आहेत आणि हे 2 आहेत, म्हणून एकदाच स्क्वेअर घेतला आपण आणि एकदाच 2 घेतले आणि स्क्वेअर घेतला. आता पुन्हा हे 2, हे 2 आणि हे 2, म्हणजे 2चा स्क्वेअर. बरोबर आहे. आता मित्रांनो, आता प्रत्येक संख्या ही गुणाकारामध्ये आहे आणि प्रत्येकाचा इथं स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याचं पुन्हा अंडर रूट घेतलं आहे. म्हणजे प्लस मायनस साईन जसं कॅन्सल होते अपोजिट साईन, तसं स्क्वेअर आणि अंडर रूट अपोजिट साईन्स आहेत. म्हणजे हे साईन्स उडून जातील, स्क्वेअर उडून जाईल आणि अंडर रूट उडून जाईल. फक्त संख्या राहतील आपल्या, ही स्टेप लिहायची गरज नाही आपल्याला, फक्त संख्या राहतील आपल्या 2 × 3 × 7 × 2 × 2 × 2. स्क्वेअर उडाला, अंडर रूट उडाला. आता हा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचा. 2 त्रिक 6, 6 7 42, 42 दोन्ही 84, 84 दोन्ही 168 आणि 168 दोन्ही 168 × 2 म्हणजे 336. एरिया आहे म्हणून स्क्वेअर मीटर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BCE आता 336 भेटला, म्हणजे ह्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला भेटला 336. बरोबर आहे. आता ह्या ट्रायंगलचा एरिया काढू आपण. या ट्रायंगलमध्ये बेस हा घेऊ आपण EC बेस घेतला तर हाईट ही होईल, ही हाईट घेतली, फॉर्म्युला यूज करू आपण. इन ट्रायंगल CDE equal to half into length of CE into length of DF. बरोबर आहे. हाफ इंटू 28 लेंथ दिलेली आहे आणि 16 बरोबर 2 1 2, 2 चौक 8 म्हणजे 14 × 16. हा मल्टिप्लाय केला आपण 14 सखी 84, 8 14 1 14, 14 8 22, 224. एरिया काढला आपण. एरिया ऑफ 9 इथं एरिया ऑफ इन लिहायचं फक्त 9च लिहू इथं आपण. 9 एरिया ऑफ ट्रायंगल्स CDE इक्वल टू फॉर्म्युला टाकला, व्हॅल्यू टाकल्या आणि काढला, मीटर असल्यामुळं स्क्वेअर मीटर. 224 प्राप्त झाला आपल्याला. म्हणजे किती आला हे 2 पूर्ण याचा 224 हा ट्रायंगलचा. आता तिन्ही ट्रायंगलचे एरियाची जर ॲडिशन घेतली तर म्हणजे आपला पूर्ण प्लॉटचा एरिया होतो ABCDE. बरोबर आहे.
देअरफॉर नाऊ आता एरिया ऑफ प्लॉट, त्या शेपचा प्लॉट दिलेला म्हणून प्लॉट लिहिला आपण ABCDE. त्या प्लॉटचा विस्तार कसा आहे ABCDE या प्रमाणात आहे. कसा येईल मग एरिया होईल एरिया ऑफ ट्रायंगल EAB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CDE. बरोबर आहे. आता प्रत्येकाची व्हॅल्यू काढलेली आपण, सर्वांची व्हॅल्यू टाकून द्यायची. प्लस 336 आणि प्लस 224 हे ॲडिशन करू आपण. 6 4 10 6 16 हाताला 1 3 3 6 आणि 1 7 2 3 5 आणि 2 7 776 स्क्वेअर मीटर हेच आपला आन्सर दिलेला आहे. देअरफॉर हे पुन्हा नंतर लिहू शकतो आपण. हेन्स एरिया ऑफ प्लॉट ABCDE इज 776 स्क्वेअर मीटर. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.